ओडिसातील कटकमध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान रविवारी रात्री 2 गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं रात्री 10 वाजल्यापासून संपूर्ण शहरात संचारबंदी सुद्धा लागू केली आणि नंतर इंटरनेट सेवा देखील बंद केल्या होत्या। या हिंसाचारात तब्बल 25 जण जखमी झाले तर 6 जणांना अटक करण्यात आली आहे। मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यावरून हा वाद सुरू झाला आणि जो नंतर इतका वाढला की दगडफेक, तोडफोड आणि आगीपर्यंत येऊन पोहोचला। जखमींमध्ये डीसीपी ऋषिकेश ज्ञानदेव यांचाही समावेश आहे आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र दंगलखोरांनी 10 ठिकाणी आग लावल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली। दरम्यान विश्व हिंदू परिषदेने सोमवारी 12 तासांचा बंद पुकारला। ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलंय, तर जखमींवर मोफत उपचार केले जातील। तर माजी मुख्यमंत्री यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय।